मी राधिका मुगल किशोरवयीन मुले आणि त्यांच्या समस्या या विषयावर बोलणार आहे. जीवनाच्या प्रत्येक वयात वेगवेगळे व निराळे अनुभव येतात. सर्वच वयात आपल्या समस्या व संकटे असतात, पण त्याचबरोबर आपल्याला नेहमी काही ना काही शिकायलाही मिळते. किशोरवय हा जीवनातील एक सुंदर काळ असतो. 13 ते 21 वयापर्यंतच्या काळाला किशोरवय म्हटले जाते. किशोरवय हे प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचे असते. ते का बरं? किशोरवय हा जीवनातील जणू एक सुंदर आणि मनोरम प्रवास असतो. या वयात मुलांना निरनिराळे अनुभव येतात. नवनवीन भावनांचा मनात जागर होतो आणि मुलांना स्वतःबद्दलच नाही तर इतरांबद्दल आणि समाजाबद्दलही वेगवेगळे प्रश्न पडतात. त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचा किंवा त्यावर उपाय काढण्याचा हा प्रवास म्हणजे किशोरवय आहे. या वयात मुले आपल्यामधील गुण ओळखतात आणि आपले भविष्य कोणत्या दिशेने घडवायचे आहे हेही ठरवतात. पण आजच्या पिढीचे किशोरवय जरा भलत्याच दिशेकडे वळले आहे असे वाटते. वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर मुलांची मोबाईल, लॅपटॉप, सोशल मीडिया विषयक ओढ ही वेगाने वाढत चालली आहे. आजकालच्या मुलांना प्रत्यक्ष उपस्थित लोकांपेक्षा सोशल मीडियावरील अनोळखी लोकांशी बोलायला जास्त रुची वाटते. कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये त्यांना सहभागी होणे आवडत नाही, पण आपल्या रूममध्ये बसून ते तासनतास मोबाईलमध्ये स्वतःला झोकून देऊ शकतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास घटतो आणि लोकांशी संवाद साधण्यास अडचणी येतात. आजकालची किशोरवयीन मुलं तंत्रज्ञानाच्या आभासी जगात इतके दंग झाले आहेत की त्यांना प्रात्यक्षिक जगाचे काहीही ज्ञान नाही. त्याचबरोबर ते विविध चुकीच्या सवयी आणि वाईट व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. पण समस्या तर नेहमीच असतात. त्यासाठी काहीतरी उपाय काढायला हवा. सर्वप्रथम आपल्या पालकांपासून काही लपवू नये. आपल्याला आलेला प्रत्येक अनुभव त्यांना सांगावा. बऱ्याच वेळी त्यांचे विचार आपल्याला मागासलेले वाटतात, पण त्यांचे म्हणणे ऐकून त्यावर विश्लेषण करायला काहीही हरकत नाही. या वयात भावनांच्या भरात निर्णय न घेता त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे. जर पालकांना आपल्या समस्या सांगणे शक्य नसेल तर आपल्या मोठ्या भावंडांना सांगून त्याचे समाधान निघू शकते. अशा प्रकारे किशोरवयातील समस्यांचे समाधान शांतपणे निघू शकते. मी काव्या येवला 10वी ब ची विद्यार्थिनी महाराष्ट्रीय संतांची कामगिरी या विषयावर बोलणार आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. या प्रसिद्ध काव्याची रचना करणाऱ्या संत बहिणाबाई या स्वतः अशिक्षित होत्या, परंतु त्यांनी त्यांच्या काव्यातून एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे तत्त्वज्ञान अत्यंत साध्या सोप्या शब्दात सहजपणे सांगितले. आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या देशात संतांना गुरु मानण्याची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, संत जनाबाई, मुक्ताबाई असे कितीतरी संत होऊन गेले. हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते होते. माणूस उभा राहिला तरच देश उभा राहील हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. ज्यावेळी जातीभेद, उच्च नीच, गरीब श्रीमंत यांची मोठी भिंत समाजात होती, तेव्हा ही विषमतेची भिंत पाडण्याचे मोठे काम त्यांनी केले. संत नामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्यांनी समाजातील तरुण वर्गाला आरोग्य आणि सुदृढ शरीराद्वारे राष्ट्राची उन्नती शक्य आहे हे समजविले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी रचली. त्यांनी अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना दाखवला. आत्मशक्तीचा वापर करून असाध्य ते साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये आहे हे पटवून दिले. अशा रीतीने अनेक संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना लोकांच्या मनात निर्माण केली. शेवटी पसायदानातील एक ओळ म्हणावीशी वाटते. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात. मी सोहम बहिरट इयत्ता 8वीचा विद्यार्थी आई या विषयावर कविता सादर करणार आहे. मी मार खातो हसता हसता, पण त्याच्या मागे राहते आईची ममता. मी घाबरत असताना ढाल बनून उभी राहते आईची सावली, पण संकटकाळी सामना करायलाही शिकवते हीच माऊली. आई जेव्हा जेवण बनवते तेव्हा येतो चांगला वास, नंतर आई म्हणते हा पहिला काऊचा घास. आईसारखी लाड कोणी करू शकत नाही, म्हणूनच म्हणतो लाखात एक आहे माझी आई. देवा तू आईसारखी माया घडवली. आज आहे गुरुपौर्णिमेचा वार, म्हणून देवा तुझे मानतो मी आभार. धन्यवाद.